नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आवळा नवमीची महान कथा. जेव्हा एका पित्यानेच आपल्या मुलाला उंदीर होण्याचा शाप दिला, पुढे जे घडले ऐकून तुम्हाला पण आश्चर्यच वाटेल. मित्रांनो, आवळा नवमी हा हिंदू संस्कृतीतील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार अक्षय नवमी म्हणूनही ही तिथी ओळखली जाते. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य. या दिवशी केलेल्या पूजा अर्चेचे आणि सत्कर्मांचे फळ कधीही क्षीण होत नाही असे मानले जाते. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येणारी ही नवमी तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या वर्षीची आवळा नवमी शुक्रवार 29 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. आवळा नवमीला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असा आवळ्याचा वृक्ष पूजला जातो, कारण ते स्वयं विष्णूचे निवासस्थान आहे अशी श्रद्धा आहे. या दिवशी लोक आवळ्याच्या झाडाखाली धूप दीप नैवेद्य अर्पण करून पूजा करतात आणि परिवारासह त्याखालीच भोजन घेतात. पुत्रप्राप्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेषतः स्त्रिया हा उपवास करून आवळा पूजा श्रद्धेने करतात. कार्तिक शुक्ल नवमी हा दिवस सत्ययुगादी म्हणूनही ओळखला जातो, कारण पुराणकथेनुसार या दिवशी सत्ययुगाचा आरंभ झाला होता. म्हणूनच या दिवशी केलेले दानपुण्य, उपवास व पूजा यांचे फळ अनेक पटींनी वाढून आपल्याला सदैव लाभत राहते. आता या आवळा नवमीच्या अनुषंगाने पद्मपुराणात आलेली एक सुंदर व पावन कथा आपण ऐकूया. या कथेतून आपल्याला या व्रताचे माहात्म्य आणि पुण्य प्रभाव समजून येईल. कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि श्रद्धेची शक्ती दर्शवते. ही कथा ऐकल्यानेच आवळ्याच्या वृक्षाचे 100 वर्ष पूजन केल्याचे फळ मिळते, म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. या कथेतून तुम्हाला खूप ज्ञानवर्धक माहिती मिळेल. चला तर मग ऐकूया ती महान कथा. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायण नक्कीच लिहा. मित्रांनो, प्राचीन काळी दक्षिण भारतात कावेरी नदीच्या उत्तरेकडील सुंदर तीरावर देवशर्मा नावाचे एक प्रसिद्ध व मोठे सद्गृहस्थ ब्राह्मण राहत होते. देवशर्मा वेदशास्त्रांचा पारंगत विद्वान आणि परमभक्त होते. गावातील लोक त्यांचा आदर करत, पण त्यांच्या मनात मात्र एक खंत होती. त्यांचा एकुलता एक मुलगा अत्यंत अवगुणी आणि दुराचारी निघाला होता. देवशर्मांच्या विपरीत तो मुलगा धार्मिक आचरणांकडे कानाडोळा करत होता. पित्याने लहानपणापासून संस्कार केले, तरीही तो चुकीच्या मार्गाला लागला होता. कार्तिक महिना सुरू झाला होता. हा विष्णू भक्तांसाठी वर्षातील सर्वात पुण्यदायक काळ. देवशर्मा आपल्या मुलाला प्रेमाने समजावत म्हणाले, बाळा, हा कार्तिक महिना परमेश्वर विष्णूला अतिशय प्रिय आहे. या महिन्यात केलेले स्नान, दान, उपवास आणि नियमपालन अमिट पुण्य देतात. तू तरीही संधी सोडू नको. रोज पहाटे पवित्र स्नान कर, विष्णूंना तुलसी दल अर्पण कर, मंदिरात जाऊन दिवा लाव, परिक्रमा कर, देवाला नमस्कार कर. या महिन्यातल्या एका दिवसाचा देखील सत्कारम्य उपयोग केला तर आयुष्यभरासाठी पुण्यसंचय होईल. पित्याच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी अपार माया होती, पण मुलगा या शब्दांनी अजिबात प्रभावित झाला नाही. त्याने नाखुशीने भुवया उंचावल्या आणि उद्दामपणे उत्तर दिले, मला या कार्तिक महिन्यात काही पुण्य वगैरे कमवायचे नाही. तुमच्या पूजापाठात मला रस नाही. पिता देवशर्मा मुलाचे कठोर शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यांनी शांतपणे समजावण्याचा अजून एक प्रयत्न केला. वत्सा, असे उग्र बोलू नकोस. हा महिना वर्षातून एकदाच येतो आणि विष्णू पूजेसाठी श्रेष्ठ मानला जातो. तू माझे बोल ऐक. पुढे पश्चाताप होऊ नये. पर मुलगा अधिकच चिडला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो पित्यालाच दूषणे देऊ लागला. पुरे झाले तुमचे. मी कार्तिकात काहीही करणार नाही. ना स्नान, ना दान, ना पूजा. मला नको तुमचे धार्मिक उपदेश. त्याच्या तोंडून असे अश्रद्धेचे व सनातन धर्माची टिंगल करणारे वचन ऐकताच
देवशर्मांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. आपल्या मुलाची दुष्ट प्रवृत्ती पाहून त्यांचा संताप अनावर झाला. देवशर्मा रागाने लालबुंद होत ओरडले, "अरे दुर्बुद्ध्या, तू इतका अधर्म्य व उद्दंड वागतोस? शास्त्राचा अपमान करतोस? तर जसे तुझे दुर्वर्तन आहे तू तसाच हो." त्यांच्या तोंडी शाप निघाला. "अरे मूर्ख, आता जा. तू या क्षणाला वृक्षाच्या ढोलीत राहणारा एक तुच्छ उंदीर होशील." क्षणभर वातावरण स्तब्ध झाले. ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला शाप वाऱ्याच्या झुळकीसारखा पसरला आणि सत्य होऊ लागला. मुलाला आपल्या डोळ्यांसमोर आपल्या हातांचे पंजे आखूड होत उंदराच्या पंजांसारखे होताना दिसले. शरीर लहान व केसाळ होऊ लागले. आपल्या अंगावर घडणारे हे रूपांतर पाहून तो घाबरून किंचाळला. परंतु आता त्याच्या तोंडून मानवी आवाज नाहीसा झाला होता. उच्चारऐवजी चिंचू चिंचू असा ध्वनी बाहेर येऊ लागला. क्षरार्धात तो मुलगा मनुष्य रूप सोडून एका लहानशा करडा उंदीर झाला. आपल्या कुरूप नव्या देहाकडे पाहून त्या दुर्दैवी उंदराने घाबरून आणि लज्जेने डोळे मिटून घेतले. शाप देऊनही देवशर्मांचा राग निवळला नव्हता. ते संतापाने थरथरत उभे होते. इतक्यात तो शापग्रस्त मुलगा, जो आता एक क्षुद्र उंदीर होता, त्यांच्या पायाशी येऊन थरथरत नतमस्तक झाला. पित्याच्या पायाला स्पर्श करून तो कण्हला. डोळ्यांतून पाणी गळू लागले. उंदराच्या रूपातही त्याच्या हृदयात पछतावा दाटून आला होता. देवशर्मांना आपल्या मुलाची दयनीय अवस्था पाहून हळहळ वाटली. थोड्या वेळाने त्यांनी डोळ्यातील रागाचा अंगार विझवत मुलावर कृपादृष्टी टाकली. उंदीर झालेल्या मुलाने अत्यंत विनयाने मान वळवून वर पाहिले. त्याच्या डोळ्यांत प्राणांतिक याचना होती. तो चिंचू चिंचू करीत आर्त स्वरात काहीतरी बोलू इच्छित होता. देवशर्मा ध्यानस्थ झाले आणि दिव्य दृष्टीने त्याचा आशय समजून घेतला. शापमोचक उपाय विचारून आपल्या मुक्तीचा मार्ग जाणून घ्यावा अशी त्या पापकर्मी पुत्राची इच्छा होती. पित्याचे हृदय मुलाच्या पश्चात्तापाने वितळले. त्यांनी हात वर करून आशीर्वादाच्या सुरात सांगितले, "मी तुला शापमुक्त होण्याचा मार्ग सांगतो. आवळा वृक्ष भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. भावी काळात तुला जेव्हा भगवान विष्णूला प्रिय असलेल्या या आवळ्याच्या पवित्र वृक्षाचे महात्म्य ऐकायला मिळेल, तेव्हा या कथाश्रवणाच्या पुण्यमात्रेने तुझे उद्धार होईल. त्या क्षणी तू या घाणेरड्या उंदरी योनीतून मुक्त होशील." पित्याचे वचन पूर्ण होताच त्या मुलाचे उंदीर रूप त्याच क्षणी अदृश्य झाले. देवशर्माच्या डोळ्यासमोर तो मुलगा कुठल्या तरी अदृष्ट वनराजीक लुप्त झाल्यासारखा भासला. शापबाधित मुलाचे नवखे उंदराचे अस्तित्व त्या घरातून नाहीसे झाले होते. देवशर्माने दुःख मिश्रित श्वास सोडला आणि विष्णूचे नाम घेऊन मन शांत करण्याचा प्रयत्न केला. इकडे तो शापग्रस्त पुत्र उंदराच्या देहात जंगलात भटकू लागला. मोठ्या घनदाट अरण्यातील वृक्षांच्या फांद्यांवरून जमिनीवरील काट्याकुट्यातून तो पळत होता. मनुष्यत्व गमावल्याचे दुःख त्याच्या उंदराच्या मनाला होत होते, पण तो काहीच करू शकत नव्हता. सुरुवातीला हा अनैसर्गिक नवीन देह त्याला जड जात होता. तो अधूनमधून मानवी बुद्धीने विचार करायला जात असे, पण मग फट करून त्याच्या तोंडी फक्त उंदराचे कर्कश शूक आसपास घुमत असे. दिवसेंदिवस तो आपले भयानक दुर्गतीचे अस्तित्व स्वीकारायला लागला. अशा अवस्थेत कित्येक वर्ष लोटली. तो उंदीर त्या जंगलातील एका जुने पुराणे विशाल वृक्षाच्या ढोलीत आश्रय घेऊन राहू लागला. दिवसात तो भीतीने दबका बसून राही. रात्री कधीतरी अन्नधान्य शोधण्यासाठी बाहेर पडे. या कालावधीत त्याला ना कोणी साथी होते ना आधार. तो एकाकी कृशकाय उंदीर फक्त त्या शापमुक्तीच्या क्षणाची वाट पाहत जगत होता. काळ सरत होता. काही वर्षांनी कार्तिक महिना पुन्हा एकदा अवतरला. तोच पुण्यप्रद कार्तिक महिना, ज्याची त्या उंदराला आता झपाट्याने आठवण झाली. दिवस पावन होते. वातावरण पवित्र होते. त्या घनदाट वनात एक दिवशी प्रभातकाळी एक तपस्वी ऋषी आपल्या काही शिष्यांसमवेत प्रवेशले. हे महात्मा दुसरे तिसरे कुणी नसून स्वयं विश्वामित्र ऋषी होते. सिद्ध साधक असल्याने
ते जंगलात पाऊल ठेवताच पशुपक्ष्यांनी त्यांच्या स्वागताला किलबिलाट सुरू केला. उंदीरही त्यांच्या पावलांचे आवाज ऐकून भांबावला. तो आपल्या ढोलीच्या एका लहान भोकातून पाहू लागला. विश्वामित्र ऋषी आणि त्यांच्या शिष्यांनी जंगलातील स्वच्छ सरोवरात मनसोक्त स्नान केले. त्यानंतर भगवानचे स्मरण करत पुढे चालू लागले. लवकरच त्यांना एक घनछायांनी वेढलेला, भरपूर फळांनी लगडलेला आवळाचा वृक्ष दिसला. त्या वृक्षाच्या खाली मन प्रसन्न करणारी थंड सावली पसरलेली होती. ऋषी विश्वामित्र प्रसन्न हसले आणि आपल्या शिष्यांना म्हणाले, "या पवित्र आवळा वृक्षाखाली बसूया. आजचा दिवस अत्यंत मंगलमय आहे. याच्या छायेत आम्ही भगवंताची कथा आणि कार्तिक महिन्याचे महात्म्य चिंतन करू." सगळेजण त्या वृक्षाच्या खाली आसन घालून बसले. सूर्याची किरणे पानांच्या दाटीमधून गाळून मंद तांबूस प्रकाश जमिनीवर पडत होता. वातावरण अत्यंत शांत व भक्तिमय झाले. विश्वामित्रांनी डोळे मिटून ध्यान करत विष्णूला स्मरले आणि कथा सांगण्यास आरंभ केला. शिष्यमंडळी आदराने त्यांच्याजवळ वर्तुळ करून बसले. जरा दूर एका बिळात बसलेला तो शापित उंदीर देखील कान टवकारून ऐकू लागला. जणू विधात्यानेच त्याला ही सुवर्णसंधी दिली होती. त्याचे छोटेसे उंदराचे हृदय वेगाने धडधडत होते. आज मला माझ्या मुक्तीचा मार्ग मिळणार? त्याने आशेने मनात सोचे. विश्वामित्र ऋषी मधुर वाणीने सांगू लागले, कार्तिक महिना हा सर्व मासांत श्रेष्ठ मानला गेला आहे. या महिन्यात केलेले स्नान, दान, जपतप हे वटवृक्षाच्या बीजाप्रमाणे क्षणोक्षणी वाढत जातात. जो कोणी कार्तिक महिन्यात नियमाने सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करतो, देवांची पूजा करतो, दिवे लावतो, दानधर्म करतो आणि भगवत भक्तीने सत्पात्रांना अन्नदान करून त्यांच्या आशीर्वादांनी तृप्त होतो, अशा प्रत्येकाला या महिन्यात अक्षय पुण्याची प्राप्ती होते. हे पुण्य त्याच्या आयुष्यातच नव्हे तर पुढील जन्मातही त्याचा पाठलाग करते, कधीही क्षीण होत नाही. स्वर्गलोकातही हे पुण्य साथ सोडत नाही. शिष्यमंडळी हात जोडून गुरूंचे प्रवचन श्रवण करत होती. विश्वामित्र पुढे म्हणाले, या पवित्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूला प्रिय असा आवळ्याचा वृक्ष पूजला जातो. आजची ही नवमी म्हणजेच आवळा नवमी. जो मनुष्य आजच्या दिवशी या आवळा वृक्षाची भक्तिभावाने पूजा करील, त्याच्या अंगीचे कोट्यावधी पाप नष्ट होतील. आवळ्याचा हा महान वृक्ष सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारा आहे. विश्वामित्रांचे हे शब्द ऐकून त्या वृक्षाच्या फांद्यांवरून लोंबकळणाऱ्या आवळ्यांच्या फळांनी जणू आनंदाने डोल दिला. शिष्यांच्या डोळ्यांत कृतज्ञता चमकली. थोड्याच वेळात या प्रसंगाला आणखी अद्भुत वळण मिळणार होते, कारण त्या परिसरात एक अनोखा पाहुणा अवतरला. त्या वनातून त्यावेळी एक हिंस्त्र शिकारी व्याध शिकार शोधीत भटकत आला. कमरेला धनुष्य बाण लावलेला, अंगावर फाटकी वस्त्रे आणि चेहऱ्यावर कराल भीतीदायक भाव असलेला तो मनुष्य अनेक निर्दोष प्राण्यांचा जीव घेऊन आला होता. त्याच्या आगमनाने आसमंतातील पक्षी घाबरून उडाले. प्राणीसुद्धा आश्रयाला पळाले. विश्वामित्र व शिष्यमंडळी वृक्षाखाली शांत बसून कथा ऐकण्यात रंगली असल्याने सुरुवातीला त्यांना त्याचा पत्ता लागला नाही. पण तो शिकारी नजरेस पडताच काही शिष्यांस हलकीशी धास्ती वाटली. त्यांच्या मनात प्रश्न उमटला, हा क्रूर शिकारी आपल्यालाही इथे इजा तर करणार नाही ना? तो शिकारी लांबून झाडाआड उभा राहून त्या ऋषींच्या समूहाकडे पाहू लागला. प्रथम त्याच्या दुष्ट मनात आले, हे कोड प्रवचन देत बसलेत, मला यांचं काय? तो आपल्या आसुरी वृत्तीने विचार करू लागला. संधी मिळताच ह्या भिक्षुगणांनाही बाणाने घायाळ करून टाकावे. पण जसजसा त्याने त्या ऋषी आणि शिष्यांचे निर्मळ तेजस्वी चेहरे पाहिले, तसतसे त्याच्या हृदयात एक अनोखा बदल घडू लागला. तो शिकारी जरा गोंधळला. हे काय? ज्यांना पाहताच तो नेहमी हिंसा करायला धाव घेत असे, तिथे आज त्याच्या मनाला किंचित शांतता का लाभत होती? काही अदृश्य शक्ती त्याच्या अंतरात्म्यात जागृत होत होती. त्या महात्म्यांच्या सान्निध्यात येताच त्याच्या मनातील क्रोध वितळू लागला. दुष्ट विचार दूर पळू लागले.
क्षणभरातच त्या शिकाऱ्याने दोन्ही हातांनी आपले शस्त्र खाली ठेवून दिले आणि तो लाजाळूपणे विश्वामित्र ऋषींसमोर येऊन उभा राहिला. त्याने कपाळावर हात ठेवून नम्रतेने नमस्कार केला आणि विनयाने विचारले, महाराज, आपण इथे या वनात काय करीत आहात? त्याचा बदलेला अवतार पाहून ऋषी विश्वामित्र प्रसन्न हसले. समोरील माणसाच्या हृदय परिवर्तनाची त्यांना जाणीव झाली. त्यांनी आपल्या शिष्यांस त्याला बसायला जागा द्यायला सांगितली. शांत पवित्र स्वरात ऋषी म्हणाले, वत्सा, आम्ही इथे परमेश्वराची कथा ऐकत आहोत. आज कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीचा पवित्र दिवस आहे. आम्ही या विष्णुप्रिया आवळा वृक्षाखाली बसून कार्तिक मासाचे महत्त्व शिष्यांना सांगत आहोत. त्यांचे बोल ऐकताच शिकारीने उत्सुकतेने पुढे विचारले, कार्तिक महिन्याचे महत्त्व? महाराज, मला सांगाल का, असा काय विशेष आहे या महिन्यात? त्याच्या आवाजात आता आदर आणि जिज्ञासा होती. त्याच्या अंतःकरणात चांगुलपणा पुन्हा फुलू लागला होता. विश्वामित्रांनी समाधानी होऊन त्याला समजावले, कार्तिक महिना व्रते, दान, उपासना यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. या महिन्यात परमात्म्याचे स्मरण केले की पापांचे क्षालन होते. विशेषतः कार्तिक महिन्यातील काही तिथी अत्यंत फलदायी असतात. शिकारीचे सर्व लक्ष आता ऋषींच्या कथेकडे लागले. त्या पवित्र आवळ्याच्या सावलीत ऋषी विश्वामित्रांनी आपल्या सुरेल वाणीत पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. आवळा वृक्षाचे प्राकट्य आणि महात्म्य. शिष्यगण आणि शिकारी टकमक्कून ऐकत होते. समीपच्या बिळातला उंदीरही डोळे मोठे करून एक एक शब्द आत्मसात करत होता. वातावरण जादुई झाले होते. विश्वामित्र पुढे कथा सांगू लागले. पूर्वी अत्यंत प्राचीन काळी एकदा महापुराच्या प्रलयानं सगळं चराचर जगत जलसमाधी घेत होते. सर्व पृथ्वी एक महासागर झाल्यासारखी पाण्याखाली बुडाली होती. चर अचर सर्व प्राणी नष्ट होऊ पाहत होते. त्या संहारकाळी सृष्टीचा पालक ब्रह्मदेव मात्र अखंड तपस्येत लीन होता. ते परब्रह्म म्हणजेच भगवान श्रीविष्णू यांचा जप करू लागले. निरंतर ओम नमो नारायणाय असा जप करताना त्यांच्या मनात अपार भक्तिभाव उसळला. त्या ध्यानावस्थेत श्रीहरीचे स्मरण करताना ब्रह्मदेवांच्या डोळ्यात प्रेमाश्रू उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यांतून एक गरम अश्रुथेंब पृथ्वीच्या पाण्यावर टपटपला. त्या स्नेहाश्रूच्या थेंबातून एक अद्भुत रोप अंकुरले. त्या रोपट्याने बघता बघता विशाल वृक्षाचे रूप घेतले. सृष्टीच्या उत्क्रांतीतील तो सर्वात पहिला वृक्ष होता आणि तो वृक्ष म्हणजे आवळ्याचा वृक्ष. त्या अद्वितीय वृक्षाला भरपूर टवटवीत हिरवी पाने आणि बहरलेल्या फांद्या उपफांद्या फुटल्या. लवकरच त्याला गोल गोल हलक्या हिरव्या रंगाची रसाळ फळेही लगडली. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मितीच्या अगदी प्रारंभी आवळ्याचा वृक्ष निर्माण केला, म्हणून शास्त्रात त्याला आदिरोह, प्रथम वृक्ष असेही म्हणतात. विश्वामित्र पुढील गोष्ट रंगवत सांगत होते. त्यानंतर तर ब्रह्मदेवांनी त्या आवळा वृक्षाच्या साक्षीने इतर समस्त जीवसृष्टीची निर्मिती केली. देव, मनुष्य, पशुपक्षी सर्वांची उत्पत्ती होऊ लागली. बराच काळ लोटल्यानंतर जेव्हा आद्य देवी देवतांची निर्मिती पूर्ण झाली, तेव्हा ते सर्व देवे उत्कंठेने त्या जागी आले जिथे तो विलक्षण आवळ्याचा वृक्ष उभा होता. भगवान विष्णूंना प्रिय असा हा वृक्ष पाहून सारे देव विस्मित झाले. त्यांनी त्या झाडाभोवती नतमस्तक होऊन परिक्रमा केली. इतक्यात विश्वामित्रांनी आवाज थोडा उंचावला, जणू काही महत् रहस्य सांगत आहेत. तेव्हा अचानक आकाशवाणी झाली. हा आवळ्याचा वृक्ष सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ आहे, कारण हा विष्णूला प्रिय आहे. या वृक्षाचे केवळ स्मरण जरी केले तरी मनुष्याला गोदान केल्याचे फळ मिळते. या पवित्र वृक्षाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यास त्याच्या पुण्याचे फळ दुप्पट होते आणि या वृक्षाचे फळ ग्रहण केल्यास ते पुण्य तिप्पट होते. म्हणून हे देवांनो, सदैव प्रयत्न करून
आवळ्याच्या वृक्षाचे सेवन करा, कारण हा वृक्ष श्री विष्णूला परमप्रिय आहे आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे. समस्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी आवळ्याच्या वृक्षाची भक्तिभावाने पूजा करावी. अशी ती दिव्यवाणी देवरूंना ऐकू आली. विश्वामित्रांचे शब्द ऐकून सर्व शिष्य हरी ओम तत्सत असा जयघोष करू लागले. त्या पवित्र वनात त्या दिव्य उद्गारांचा प्रतिध्वनी घुमून गेला. जणू स्वतः नारायणांचीच पुष्टी मिळाली होती. ऋषी विश्वामित्र शिकार्याकडे बघून म्हणाले, समजले का वत्सा? हा आवळा वृक्ष किती मोठा वरदान आहे मानवजातीसाठी. परमेश्वर विष्णूची कृपा प्राप्त करून घेण्याचे हे एक सहज साधन आहे. शिकारीजवळ शब्दच उरले नव्हते. भावविभोर होऊन तो म्हणाला, मुनीश्वर, आज मला ह्या आवळा वृक्षाचे महात्म्य कळले. धन्य आहेत आपण, ज्यांनी मला अधर्माच्या मार्गावरून परत बोलावले. विश्वामित्रांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या शिकारीचे हृदय आता पूर्णपणे परिवर्तन पावले होते. तो मनातल्या मनात विष्णूला स्मरू लागला. विश्वामित्र पुढे म्हणाले, वत्सा, आज नवमीच्या या पवित्र दिवशी आम्ही या आवळ्याच्या झाडाखाली बसून परमेश्वर श्रीकृष्णाची पूजा केली आहे. तुलाही या संधीचा लाभ घेता येईल. माझ्या शिष्यांनी राधाकृष्णाच्या मूर्तीचे येथे सुंदर पूजन केले आहे. आता आपण सर्वजण आवळ्याच्या वृक्षाची ही पवित्र 108 प्रदक्षिणा करूया. ऋषींच्या त्या प्रस्तावाला सर्वांनी आनंदाने मान्यता दिली. सिद्ध पुरुष विश्वामित्र स्वतः पुढे झाले आणि आवळ्याच्या झाडाभोवती फेरी घालू लागले. त्यांच्या पाठीमागे शिष्यगण आणि तो नवपरिवर्तित शिकारीही सामील झाला. एका मागोमाग एक 108चा प्रदक्षिणा पूर्ण होत असता सर्वांच्या मुखी हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे असा मंगलजप सुरू होता. वृक्षाच्या मुळाशी आधीच दीप प्रज्वलित केलेले होते. ते त्या प्रदक्षिणेच्या मंद गतीसोबत लुकलुकत होते. प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वजण वृक्षाला आणि राधाकृष्णांच्या विग्रहाला साष्टांग नमस्कार घालून भूमीवर वंदन करत शांत बसले. विश्वामित्रांनी दोन्ही हात जोडले आणि डोळे मिटून श्रीकृष्णाचे मनोमन स्मरण केले. ते भावपूर्ण प्रार्थना करू लागले. हे भक्ता वत्सल गोविंद, राधे सहिता, तू या आवळा वृक्षाखाली विराजमान आहेस. आमचे अज्ञान दूर कर आणि आम्हा सर्वांना तुझ्या भक्तीचे वरदान दे. आम्ही तुझ्याप्रती शरण आलो आहोत. आमचे पापक्षालन करून आम्हाला सद्बुद्धी आणि मोक्ष प्रदान कर. शिष्य आणि शिकारीही डोळे मिटून ही प्रार्थना मनात म्हणत होते. काही काळ हे मंगल वातावरण होते. नम्रतेने सर्वजण त्या वृक्षाच्या छायेत स्थिर बसले होते. गुरु विश्वामित्र आपल्या शिष्यांना आणि त्या शिकारीला कार्तिक मासातील हा पवित्र आवळा वृक्ष महात्म्य कथन करत होते. ते सांगत होते, आजच्या दिवशी या कथेस श्रवण करणे फार पुण्यदायी असते. कार्तिक महिन्यात आवळ्याच्या वृक्षाखाली बसून अशा कथा ऐकल्याने भगवान श्रीविष्णू सहज प्रसन्न होतात. अगदी निर्धास्त होऊन सगळेजण त्यांच्या वाणीचा रस घेत होते. पण या शांततेत अचानक एक अद्भुत घटना घडू लागली. त्या आवळ्याच्या झाडाच्या ढोलीतून एक तेजोमय प्रकाश बाहेर पडू लागला. अचानक जो भकास अंधार त्या ढोलीत होता तो चकाकणाऱ्या उजेडाने भरून गेला. विश्वामित्र ऋषी आणि सर्व शिष्य चकित होऊन तिकडे पाहू लागले. त्या ढोलीतून एक लहानसा उंदीर हळूहळू बाहेर येत होता. पण आश्चर्य, बाहेर येता येता त्याचे रूप बदलू लागले. सभोवताली जमलेल्या लोकांनी विस्फारलेल्या नेत्रांनी हे रूपांतर पाहिले. त्या उंदराच्या देहाभोवती एक शुभ्र तेजस्वी प्रभामंडळ तयार झाले. उंदीर हळूहळू मोठा होत गेला. त्याचे केसाळ अंग मऊ त्वचेचे झाले. पायहात स्पष्ट होऊ लागले. चेहरा मानवी रूप धारण करू लागला. बघता बघता एक सुदर्शन तरुण देवकुमार
त्या प्रकाश वर्तुळात उभा राहिला. त्याच्या अंगावर सोनेरी झगमगती वस्त्र होते. कपाळी चंदनाचा टिळा होता. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि हातात कुंडले. डोळ्यात अनिवार तेज. त्या मनोहर रूपाला पाहून ऋषी शिष्य थक्क झाले. तो तेजस्वी युवक विश्वामित्रांपुढे येऊन कोसळला आणि नम्रतापूर्वक त्यांच्या चरणांवर डोके टेकवून रडू लागला. स्वामी, मला मुक्त केलेत आपण, असे तो आवाजात कृतज्ञता भरून म्हणाला. विश्वामित्रांनी लगेच त्याला उठवून उभे केले. प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारले, वत्सा, तू कोण आहेस आणि उंदराच्या रूपातून मानव कसा झालास? तुझ्यावर वरदहस्त ठेवणारा प्रभू आज आपल्यात कोणा रूपाने प्रकट झाला? त्या युवकाने दोन्ही हात जोडले. तो अत्यंत आदराने म्हणाला, महाराज, माझी कथा फारच विचित्र आहे. त्याने सविस्तर आपली व्यथा सांगितली. मी एक ब्राह्मण पुत्र आहे. माझे नाव सुदर्शन. मी पूर्वजन्मी कावेरी नदीकाठच्या देवाशर्मा नामक एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होतो. पण मी फार दुष्ट वर्तणुकीचा निघालो. माझ्या पित्याने कार्तिक महिन्यात साधना करायला सांगितली, पण मी अविचारीपणाने त्यांचा अपमान केला. संतापलेल्या पिताश्रींनी मला उंदीर होण्याचा श्राप दिला. त्यांच्या शापाच्या भयाने मी ताडकन उंदराचा जन्म घेतला. शाप देताना मात्र त्यांनी हेही सांगितले होते की भगवान विष्णूंना प्रिय अशा आवळ्याच्या वृक्षाचे महात्म्य जेव्हा माझ्या कानावर पडेल तेव्हा मी शापमुक्त होईन. हे बोलताना त्या तरुणाच्या डोळ्यांत पाणी तरळले. गुरुवर्य, तो पुढे म्हणाला, आज इतक्या वर्षांनी आपली कृपा झाल्याने मला ह्या आवळा नवमीची पवित्र कथा ऐकायला मिळाली. तुमचे एक एक शब्द माझ्या श्रापग्रस्त आत्म्यास अमृतधारेप्रमाणे वाटले. त्या कथाश्रवण मात्रेनेच माझ्या पापयोगाचा अंत झाला आणि मी या उंदराच्या जन्मातून मुक्त झालो. त्या युवकाचे भावपूर्ण कथन ऐकून विश्वामित्र ऋषी व सर्व शिष्य आनंदाने पुलकित झाले. शिकारी तर देवकुमाराच्या चरणांकडे पाहतच राहिला. ज्याला काही वेळापूर्वी उंदीर म्हणून पाहिले तो असा दिव्य रूपात उभा. विश्वामित्रांनी दोन्ही हात आकाशाकडे करून विष्णूचे आभार मानले. हे विष्णू, सर्वांचं उद्धारण्यासाठी तू निरनिराळे उपाय करतोस. आज तुझ्या कृपेने एक जीव पापबंधनातून सोडला गेला. तुझे अनंत उपकार. तो देवकुमार आता आकाशाकडे टकटक पाहू लागला. त्याला क्षितिजात काहीतरी चमचमताना दिसले. पाहता पाहता एक भव्य दिव्य विमान कापसासारख्या पांढऱ्या मेघांतून खाली उतरू लागले. त्या विमानातून मंद सुवासिक पुष्पवृष्टी होऊ लागली. विश्वामित्र आणि शिष्यगण पवित्र ओम उच्चार करीत त्याचे स्वागत करू लागले. ते विमान झाडांच्या शिखरांवर विसावले. देवकुमाराने दोन्ही हातांनी विश्वामित्रांना दंडवत घातला आणि विनम्रतेने विचारले, गुरुदेव, आपल्या आज्ञेची प्रतीक्षा आहे. आता मी स्वर्गलोकास प्रयाण करू का? ऋषींनी प्रसन्न चेहऱ्याने, जा वत्सा, तुला शुभाशीर्वाद. विष्णुभक्तीची कधीच कास सोडू नकोस, असे म्हटले. क्षणार्धात तो दिव्य तरुण विमानावर आरूढ झाला. आकाशमार्गे त्या विमानाने झेप घेतली. स्वर्गलोकातून देवांच्या दुंदुभी नादाचा क्षीण आवाज खालीपर्यंत ऐकू येत होता. देवकुमार स्वर्गाला रवाना झाल्यानंतर काही वेळ विश्वामित्र आणि त्यांचे शिष्य स्तब्धच उभे राहिले. नुकत्याच घडलेल्या अद्भुत घटनेने ते सारे भारावून गेले होते. शिकारी तर डोळे विस्फारून एकटक त्या मार्गाकडे पाहत होता जिथून विमान अदृश्य झाले. त्याच्या अंगावर शहारे आले होते आणि अंगातील रोम रोम भक्तिरसाने चेतला होता. शेवटी विश्वामित्रांनी मौन सोडले. त्यांनी शिकाऱ्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हटले, वत्सा, तू पाहिलंस? हा आहे कार्तिक महिन्यातील आवळा नवमी व्रताचा महिमा. या पवित्र कथेमुळे एका पापी जीवाला मोक्ष मिळाला. शिकारीच्या डोळ्यात आता पाणी तरळले होते. तो विश्वामित्रांच्या पायांशी नतमस्तक झाला आणि पूर्णतः शरणागत होत म्हणाला, महाराज, मी आयुष्यभर पापेच केली. इतके प्राणी मारले, लोकांना दुखावले. पण आज या घटनेने माझे जीवनच बदलले आहे. कृपा करून मला मार्गदर्शन करा. मी हे कार्तिक व्रत पाळू इच्छितो. मीही आवळा पूजेनं श्रद्धापूर्वक करीन. विश्वामित्रांनी त्याला उचलून प्रेमाने आलिंगन दिले. ईश्वर तुझ्यावर कृपा करील,
आजपासून तू सच्चा धर्ममार्गाचा आश्रय घे. तुझे जीवन पवित्र कर्मांनी भरून टाक. असे आशीर्वाद देऊन ऋषींनी त्याला कार्तिक महिन्यातील सर्व पूजाविधी शिकवले. आवळा नवमीच्या दिवशीचे महत्त्व विशद केले. त्या दिवशी त्या शिकारीने शिष्यमंडळींबरोबर बसून आवळ्याच्या छायेत प्रसादरूपी भोजनही केले. मन जवळ केले आणि त्या वनातून विश्वामित्रांचा निरोप घेऊन गेला. पुढे सांगितले जाते की त्या शिकारीने तो पूर्ण कार्तिक महिना नियमाने उपवास, दानपुण्य केले आणि आवळा नवमीचा व्रत अत्यंत निष्ठेने पार पाडला. त्याचे सारे आयुष्यच बदलून गेले. तो परमभक्तीने सत्कर्म करू लागला. अखेरीस त्याच्या आयुष्याची वर्ष पूर्ण झाल्यावर भगवंताच्या कृपेने त्यालाही वैकुंठधामची प्राप्ती झाली, जिथे जाऊन जीवाला पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागत नाही. अशा प्रकारे विश्वामित्र मुनींनी उपस्थित शिष्यांना आणि लोकांना आवळा नवमी व्रताची महती अनुभवासह पटवून दिली. त्या दिवशी सायंकाळी विश्वामित्रांनी सर्व शिष्यांना आवळा व्रताचे काही नियम आणि त्यांचे आध्यात्मिक फायदे सांगितले. त्यांनी सांगितले की कार्तिक महिन्यात आवळा वृक्षाची उपासना केल्याने आणि आवळा नवमीचे व्रत पाळल्याने जीवाला अतीव पुण्य लाभते. विश्वामित्र म्हणाले, जो कोणी कार्तिक महिन्यात तुळस आणि आवळ्याची माळ परिधान करतो त्याला अनंत पुण्य संचय मिळतो. आवळ्याच्या पवित्र फळांनी बनलेली आणि तुळशीच्या मंजिऱ्यांनी युक्त अशी माळ घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. तसेच जे भक्त कार्तिकात दररोज आवळ्याच्या झाडाखाली दिव्यांची आरास करतात, दीपपूजा करतात, त्यांनाही अपरंपार पुण्य फलित होते. विशेष करून कार्तिक शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली दिवे लावून आरती केली तर त्या तेजस्वी ज्योतींनी अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो, भगवंत प्रसन्न होतो आणि अखंड लक्ष्मी कृपा प्राप्त होते. भगवान कृष्णाला राधेसह आवळ्याच्या वृक्षाखाली बसून पूजा करावी. खरं तर श्रीहरी विष्णू आणि श्री महादेव दोघांनाही आवळा प्रिय आहे, कारण लक्ष्मी देवीने स्वतः आवळ्याच्या वृक्षाखाली दोघांची एकत्र पूजा करून हा श्रेष्ठ परंपरा सुरू केली असे स्कंद पुराणात सांगितले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे तुळस वृंदावन उपलब्ध नसेल त्यांनी आवळ्याच्या झाडाखालीच श्री विष्णूची पूजा करावी. जो भक्त कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाखाली एका ब्राह्मण दाम्पत्याला आदराने भोजन घालतो आणि नंतर त्याच छायेत बसून स्वतःही भोजन करतो, तो वर्षभर ज्या अन्न संपर्कातून काही दोषपाप झाली असतील ती सर्व नष्ट होतात. कार्तिकातील अन्नदात्याला सदैव अन्न सुरक्षा व समृद्धी लाभते. आवळ्याच्या वृक्षाखाली बैठकीत केलेले अन्नदान हे अति पवित्र कर्म आहे. ज्याला आयुष्यात धनवैभवाची प्राप्ती हवी असेल, लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल, त्या मनुष्याने नेहमी आवळ्याच्या पानांनी व फळांनी युक्त पाण्याने स्नान करावे. आवळ्याने अंग धुतल्याने शरीरशुद्धी तर होतेच, पण विशेषतः कार्तिकी एकादशीच्या दिवशी आवळा मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यास श्रीहरी विष्णू अतीव संतुष्ट होतात. फक्त काही विशेष दिवस सोडून, जसे की नवमी, अमावस्या, सप्तमी, संक्रांती आणि सूर्यचंद्र ग्रहणाचे दिवस, या दिवशी आवळा जलाने स्नान करू नये असे शास्त्रवचन आहे. ते वर्ज्य मानले गेले आहे. इतर वेळ सामान्य दिवसात हे स्नान अत्यंत फलदायी ठरते. ज्या घरी नेहमी आवळा ठेवला जातो, मग तो ताजा फळ असो वा आवळकाठी असो, त्या घरी नकारात्मक शक्ती, भूतपिशाच्च, कुटिलात्मे कधीच फिरकत नाहीत. आवळ्याच्या पवित्र स्पर्शाने घर शुद्ध राहते. ज्या व्यक्ती मृत्यूनंतर अंत्यविधीच्या वेळी त्यांची हाडे आवळा मिश्रित पाण्याने धुवून पवित्र केली जातात, त्यांना पुढचा पुनर्जन्म भोगावा लागत नाही अशी परमेश्वर विष्णूची कृपा त्या आत्म्यावर होते, असे पुराणात वर्णन आहे. ते थेट मोक्षाला जातात. तसेच जे लोक आपल्या जीवनकाळात आवळ्याच्या रसाने केस धुतात किंवा केसांना आवळा लावतात, ते पापक्षय करून मृत्यूनंतर परमविष्णू लोकाला प्राप्त होतात असा विश्वास आहे. इतकी अद्भुत शक्ती या आवळ्याच्या फळात आणि वृक्षात दडलेली आहे. शेवटी सगळ्यात मोठे कल्याण हे की जो मनुष्य कार्तिक महिन्यात, विशेषतः आजच्या आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाच्या शीतल सावलीत बसून या पुण्यदायी व्रताची कथा श्रवण करतो, त्याचे अनंत पाप नष्ट होतात. त्याला या जन्मी
आणि पुढील जन्मीही भगवंताची कृपा लाभते. त्याच्या समस्त इच्छा पूर्ण होतात आणि इहलोकातील सुखांसह मोक्षप्राप्तीचा मार्गही खुला होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आवळा नवमीचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.